नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान काटा चॅनल मध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपल्या सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 जुलै 2026 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला थोडीफार कमी जास्त पाहायला मिळतात। कोबीची आवक मार्केटमध्ये भरपूर असताना पाहायला मिळते। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला पाहायला मिळतील। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज काय बदल झालेले पाहायला मिळतात। कोबीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 4 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला मिळतात। जिप्सफुलाचे दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पिंगडीचे दर पाहायला होते। दशगुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दशगुलाबसाठी दर पाहायला होते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळते। पर्पल शेवंतीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 80 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। झेंडूची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 70 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील बटाटे असतील तर साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला इंदोर बटाट्यांची आवक पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 14 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। आग्रा बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 12 रुपयापासून देखील आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते। कांद्याची आवक मार्केटमध्ये आज बघितलं तर साधारणतः 90 ते 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 24 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 24 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळते। शेतकऱ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये भरपूर शेतकऱ्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील असल्यामुळे दर जे येते आपल्याला 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळते। हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळतो। कलिंगडची आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। एका दुसऱ्या वक्कलसाठी 14 ते 15 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतो। खरबूजची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला थोडेफार कमी असलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 35 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वक्कलसाठी 220 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। हलके माल जे 60 ते 80 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला मिळतोय। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तवन तसेच VNR पेरूच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे 20 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे 30 ते 40 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतो। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला मिळतो।
दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दरात दुधी भोपळ्यासाठी पाहायला होतात. हलकी माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतं. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 120 ते 130 रुपयापासून देखील वाटाणा दर पाहायला होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 50 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. भुईमुग शेंगाची देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 62 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 45 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर चायना काकडीची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे ते हिरव्या चायना काकडीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी 25 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. एका दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होता. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला होते. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. पुणेरी गावरची चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्तासाठी टॉप उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होतात. हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेले पाहायला होते. त्याचबरोबर सरासरीमध्ये दर जर पाहिजे तर साधारणतः 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची विक्री होताना पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला होतात. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आवक असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे 10 ते 5 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते. मेथीची क्वालिटीनुसार दर जे होते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. आज मेथीच्या दरामध्ये घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला होते. त्याचबरोबर कोथिंबीरचे दर जर बघितले तर साधारणतः चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 30 ते 35 हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला होता. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात.
हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी सरांचा दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहावं. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहावं. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहावं.